राधे राधे. तर हा जो शूट केलेला आहे ना मी परवाचा आहे, पण ते ना तुमच्याबरोबर शेअर करायचंच बाकी होतं. आता एवढी मेहनत केलेली म्हटल्यावर तो तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे. तर परवा जे होतं तर ननंदबाईंच्या इथे येणार होते पाहुणे, त्याच्यामुळे ना मग ननंदबाईंनी क्लासला सुट्टी घेतली आणि ननंदबाईंना आम्ही म्हणतो ताऊ. तर ताऊंनी सुट्टी घेतली, मग त्याच्यामुळे म्हटलं चला दुपारून ना सगळ्यांनी ठरवलं की आज मसाले भात बनवायचा आणि काहीतरी मागवायचं, सँडविच मागवायचा प्लॅन होता, पण तो काही सक्सेस झाला नाही. पुढे तुम्हाला कळेलच. इथं मस्त मसाले भात वगैरे बनवायची आम्ही तयारी केली. ताऊने तत्पर्यंत ते दुकानात गेले आणि मग तांदूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणायला, बाकीच्या गोष्टी आणल्या गेल्या होत्या. आणि इकडे लगेच मग आम्ही पसारा आवरून घेतला, म्हणजे ताऊला सुद्धा कसं हलकं वाटायला की घरात पसारा कमी केला वहिनींनी. आणि जाऊबाई होती, ती राणीबाई होती, मी होती आणि त्यांची छोटी छोटी मुलं. आणि ज्या होत्या दुसऱ्या पण ननंदबाई येणारच होत्या, पण त्यांचा सुद्धा क्लास होता, मग ते थोडंसं उशिराच येणार होत्या. आणि काहींचा फेस तुम्हाला रिव्हील नाही करते मी इथं. आता कसं असतं ना, प्रत्येकाला फेस दाखवायला नाही आवडत. ते इथं सगळं कट वगैरे केलं. आणि हे किचन आहे माझ्या आजी सासूचं, म्हणजे ताऊन त्यांचं हे घर. आणि ताऊंना ह्या बरणी भेटल्यामुळे त्याचा आनंद खूप जास्त होता. सपट चहावर त्यांना भेटली होती आणि ते सपट चहा वापरतात, पण त्या दिवशी काही दुकानदारांनी दिली नव्हती, ती आज भेटली होती. तर त्याचा खरंच जास्त आनंद त्यांना झाला होता. इकडे लगेच लसूण आणि अद्रक ठेचायला घेतलं ताऊंनी, तिकडे लगेच कांदे जे होते ते कापायला घेतलं. आणि तर साऊला पकडलं होतं, तो झाला होता भूत आणि खूप मस्ती करत होते लहान मुलं सुद्धा. आणि तर प्रसादचं वेगळंच चालू होतं की पूर्ण कुरकुरे पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. आणि त्याचे भरपूर कुरकुरे खाल्ले गेले होते त्या दिवशी. आणि असा काहीसा प्लॅन होता. आणि मसाले भात खाऊन ना दुसरा सुद्धा प्लॅन होता, तो आता तुम्हाला सांगेनच की कुठला प्लॅन होता. आता मी घरून आणल्या होत्या डिंगऱ्या आणि वटाणे. आता कसे सून घेते ते बघा तुम्ही. आणि इकडे लगेच ताऊ सगळ्यांना बस्कर वगैरे देत होती. इकडे लगेच आम्ही सगळ्यांनी मस्त मसाले भात एन्जॉय केला आणि खरंच खूप छान झाला होता. तर तिखट झाला ना, फिकट झाला ना, आलना झाला, एकदम परफेक्ट झाला होता. आणि मला तर खरंच खूप आवडला. त्याच्यानंतर भाजीपाला निवडायचं तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर अशा गर्दीत तुम्ही भाजीपाला घेऊन जा, म्हणजे तुमचा भाजीपाला सुद्धा व्यवस्थित सून भेटतो आणि गप्पा सुद्धा होतात. आणि खूप सारा एन्जॉय आम्ही केला. एवढ्या एवढ्या छोट्याशा मसाले भातच केला होता, तरी खूप सारा आनंद भेटला. भले हॉटेलमध्ये कुठे गेलो नाही, पण हा आनंद जो होता ना तो खरंच खूप स्पेशल होता. आणि माझ्या भाजीपाला सुद्धा निवडला गेला होता. आणि जर माझ्याबरोबर कोणी बसायला आलं ना, मी सांगते बसा, मी माझ्या वस्तू काढून आणते, जसे की लसूण आणेल, जे माझ्या घरात जे आहे ते मी तिथं लगेच सुवायला बसते. आणि आज सुद्धा मला माहिती होतं मसाले भात सगळं आवरलं गेलं, खाल्लं पिल्लं, भांडी घासली की सगळेजण बसतील हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी हे घेऊन आली होती. चला इथं एंड करते. राधे राधे.